हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल साद स्कूल ऑफ फायनान्स. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओजमध्ये RSI इंडिकेटर आणि पॅराबॉलिक सार या दोन इंडिकेटरबद्दलची आपण माहिती जाणून घेतलेली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी त्या व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते व्हिडिओज पाहून घ्या. ठीक आहे. आता आज आपण बॉलिंजर बँड या इंडिकेटरबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. बॉलिंजर बँडचा वापर करून आपण इंट्राडे ट्रेडिंग नेमकी कशा प्रकारे करू शकतो त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम तुम्हाला ज्या आपण स्टॉकमध्ये ज्या इंडेक्समध्ये ट्रेड करायचा आहे तो चार्ट तुम्ही या ठिकाणी इथे ओपन करायचा आहे. तर मी या ठिकाणी इन्फोसिसचा चार्ट या ठिकाणी ओपन करणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी चार्ट ओपन होत आहे. मी चार्टला फुल स्क्रीनमध्ये कन्वर्ट करून घेते. तर या ठिकाणी इन्फोसिसचा चार्ट हा ओपन झालेला आहे आणि तो चार्ट मी 5 मिनिट या टाईम फ्रेमवर इथे ओपन केलेला आहे. तुम्हाला ज्या टाईम फ्रेमवर ॲनालिसिस करायचं आहे किंवा ज्या टाईम फ्रेमवर तुम्हाला ट्रेडिंग करायचे आहे तो टाईम फ्रेम तुम्ही या ठिकाणी इथे यूज करू शकता. तर आता आपल्याला इथे इंडिकेटर म्हणून एक ऑप्शन आहे आणि या इंडिकेटरमध्ये आपल्याला बॉलिंजर बँड हे नाव इथे आपल्याला इथे सर्च करायचं आहे. बॉलिंजर बँड. तर या ठिकाणी हे नाव इथं आपल्याला दिसत आहे, बॉलिंजर बँड. तर बॉलिंजर बँड इथं आपण अप्लाय केलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला नेमका वापर कसा करायचा आहे आणि आपली नेमकी स्ट्रॅटर्जी काय आहे ते आता आपण पाहूया. तर यामध्ये या ठिकाणी आपल्याला बेसिकली 3 लाईन्स या आपल्याला दिसत आहेत. पहिली जी लाईन आहे ब्ल्यू कलरमध्ये ती लाईन आहे अप्पर बँड आणि जी सेंटरमध्ये आहे सेकंड लाईन ती आहे मिडल बँड आणि जी शेवटची जी लाईन आहे खालच्या साईडची त्या बँडला आपण म्हणतो लोअर बँड. ठीक आहे. अप्पर बँड, मिडल बँड आणि लोअर बँड या तिन्ही लाईनचा आपल्याला वापर आता ट्रेडिंगमध्ये आपल्या इंट्राडे स्ट्रॅटर्जीमध्ये नेमका कसा करायचा आहे ते आता मी सांगते. ठीक आहे. आता नॉर्मली हा जो बँड आहे सर्व कॅन्डल्स या बँडच्या आतमध्येच ट्रॅव्हल करत असतात, पण कधी कधी ह्या ज्या कॅन्डल्स आहेत त्या ह्या बँडच्या बाहेर देखील जातात. तर आपल्याला आपली जी कंडिशन आहे ती अशीच आहे. आपल्या कंडिशनमध्ये ज्या कॅन्डल्स आहेत त्या अप्पर बँड किंवा लोअर बँडच्या या बाहेर आपल्याला क्लोज झालेल्या पाहिजेत. तर आता याच्यामध्ये 4 ते 5 ज्या कॅन्डल आहेत ते अप्पर बँडच्या बाहेर इथे क्लोज. एक मिनिट. तर या ठिकाणी ह्या ज्या लाईन्स आहेत त्या अप्पर लाईन्सच्या बाहेर क्लोजिंग दिलेल्या आहेत. तर आपली कंडिशन अशी आहे की आपल्या कंडिशनमध्ये जर आपल्याला सेलिंग करायचे आहे तर मिडल बँडपासून एक मिनिट ते ट्रेंड लाईन ड्रॉ करून दाखवते. मिडल बँडपासून अप्पर बँडपर्यंत आपल्याला एक अपट्रेंड पाहिजे आणि तो अपट्रेंड आपल्याला अप्पर बँडच्या बाहेर त्या कॅन्डल्सची क्लोजिंग पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक अशी कॅन्डल पाहिजे जी की अप्पर बँडच्या आतमध्ये क्लोजिंग दिलेली पाहिजे, जी की रेड असली पाहिजे. हे पहा या ठिकाणी तुम्हाला दिसेल. या ठिकाणी ही जी रेड कॅन्डल आहे ती अप्पर बँडच्या एक मिनिट आता कलर चेंज करते म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर. ब्लॅक कलर करते. एक नाही, ब्लॅक कलर मी सिलेक्ट करते. बट ठीक आहे. तर या ठिकाणी ही जी रेड लाईन आहे ही जी रेड कॅन्डल आहे ती अप्पर बँडच्या आत इथे क्लोज दिलेली आहे, म्हणजे क्लोजिंग झालेली आहे. तर ओपन, क्लोज, हाय आणि लो याबद्दलची मी सर्व माहिती आपल्या मागच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितलेली आहे. तर तुम्ही ते व्हिडिओज देखील पाहून घ्या आणि त्या पण व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ठीक आहे. तर एकतर तो अपट्रेंड पाहिजे मिडल बँडपासून ते अप्पर बँडपर्यंत आणि काही कॅन्डल्स ज्या आहेत त्या अप्पर बँडच्या बाहेर आपल्याला क्लोज पाहिजेत आणि एक कॅन्डल आपल्याला अशी पाहिजे की ती रेड असली पाहिजे आणि ती कॅन्डल अप्पर बँडच्या आतमध्ये क्लोजिंग दिली पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर या क्लोजिंग नंतर तुम्ही पाहू शकता की इथे डाऊन ट्रेंड चालू झालेला आहे आपल्याला. हे पहा. ठीक आहे. अजून एक मी एक्झाम्पल देते तुम्हाला.
तर या ठिकाणी पहा, आता यामध्ये मिडल बँडपासून ते अप्पर बँडपर्यंत एक अपट्रेंड तयार झालेला आहे आणि ह्या अपट्रेंडमध्ये एक कॅन्डल अशी आहे की आपल्याला अप्पर बँडच्या आतमध्ये इथं आपल्याला ही क्लोजिंग दिलेली आहे आणि तिथून डाऊन ट्रेंड मिळालेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी सेलिंग करायचे आहे. अजून मी तुम्हाला एक चांगलं एक्झाम्पल दाखवते जेणेकरून तुम्हाला अजून खूप छान क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, बरं या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी मिडल बँडपासून हा आहे मिडल बँड आणि हा आहे अप्पर बँड. या मिडल बँडपासून त्या अप्पर बँडपर्यंत एक अपट्रेंड आहे आणि अपट्रेंड नंतर एक रेड कॅन्डल तयार झालेली आहे आणि ही रेड कॅन्डल अप्पर बँडच्या आतमध्ये इथे क्लोजिंग दिलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की मार्केट हे डाऊन साईडला गेलेलं आहे, म्हणजे अशा ठिकाणी आपल्या इथे सेलिंग करायची आहे. ठीक आहे, अजून एखादं एक्झाम्पल तुम्हाला मी समजून सांगते. ठीक आहे, या ठिकाणी पहा, मिडल बँडपासून ते अप्पर बँडपर्यंत एक अपट्रेंड तयार झालेला आहे. हे पहा, मिडल बँड, अप्पर बँड आणि त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल तयार झालेली आहे. हे पहा, आणि ती कॅन्डल अप्पर बँडच्या आतमध्ये इथे आपल्याला क्लोजिंग दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मार्केट हे डाऊन साईडला आपल्याला गेलेलं आहे. हे पहा, अजून तुम्हाला एक्झाम्पल्स देते, असे भरपूर एक्झाम्पल्स आपल्याला मिळतील. आता या ठिकाणी अशा ठिकाणी आपल्याला काही करायचं नाही, कारण की आपल्या कंडिशनमध्ये फुलफिल होतच नाही, त्याच्यामुळे आपण इथे काय करणार नाही. आपल्याला मिडल बँडपासून त्या अप्पर बँडपर्यंत आपल्याला एक ट्रेंड पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण हा ट्रेड सेलिंगचा करणार आहोत, पण या ठिकाणी तसं झालेलं नाही आहे. आता या ठिकाणी पहा तुम्ही, हा आहे मिडल बँड आणि मिडल बँडपासून ते अप्पर बँडपर्यंत एक छोटासा अपट्रेंड तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर एक कॅन्डल ही अप्पर बँडच्या आतमध्ये क्लोज झालेली आहे आणि ती कॅन्डल देखील रेडच आहे आणि तुम्ही पाहू शकता की मार्केट किती छान डाऊन साईडला इथे गेलेला आहे. एक मिनिट, मला मी मार्क करून दाखवते, ट्रेंड लाईन ड्रॉ करते म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल. हे पहा, इथून समजा या ठिकाणी, एक मिनिट, हे पहा मार्केट किती डाऊन झालेलं आहे. म्हणजे बॉलिंजर बँड आपल्या कंडिशनमध्ये असलं पाहिजे आणि आपली जी कंडिशन आहे ती पूर्णपणे फुलफिल झाल्याशिवाय आपल्याला ट्रेड करायचा नाही आहे. आता आपल्याला बाईंगचं मी तुम्हाला समजून सांगते, बाईंगचं काय आहे, म्हणजे बाईंग आपल्याला नेमके कशा प्रकारे करायची आहे. तर बाईंग करण्यासाठी आपल्याला मिडल बँड ते लोअर बँडपर्यंत आपल्याला एक डाऊन ट्रेंड पाहिजे. तर या ठिकाणी पहा, हा आहे मिडल बँड आणि मिडल बँडपासून ते लोअर बँडपर्यंत आपल्याला एक डाऊन ट्रेंड पाहायला मिळत आहे आणि काही कॅन्डल्स ह्या लोअर बँडच्या बाहेर क्लोज झालेल्या आहेत. तर आपल्याला ग्रीन कॅन्डल ही आपल्याला लोअर बँडच्या आतमध्ये आपल्याला क्लोजिंग पाहिजे. तर या ठिकाणी ही जी ग्रीन कॅन्डल आहे ती लोअर बँडच्या आतमध्ये इथे क्लोजिंग झालेली आहे आणि तिच्या नेक्स्ट कॅन्डलला आपण इथे एंट्री करणार आहोत. हे पहा, आपण या कॅन्डलवर म्हणजे या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपण इथे एंट्री करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पहा की मार्केट हे त्यानंतर अप ट्रेंडला गेलेलं आहे, म्हणजे आपल्याला बाईंगची अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे आणि ती प्रॉफिटेबल झालेली आहे. ठीक आहे, अजून तुम्हाला मी काही एक्झाम्पल्स सांगते. आता हा साईडवेज झोन आहे. अशा या साईडवेज झोनमध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाही आहे, आपल्याला इथे सायलेंट फक्त वॉच करायचं आहे. हा पूर्ण साईडवेज झोन आहे, अशा झोनमध्ये आपल्याला काही करायचं नाही आहे. ठीक आहे, आता तुम्ही या ठिकाणी पहा, एक मिनिट, मी चांगलं तुम्हाला एक एक्झाम्पल देते बाईंगसाठी.
या ठिकाणी पहा. आता या ठिकाणी मिडल बँडपासून ते लोअर बँडपर्यंत डाऊन ट्रेंड आहे आणि त्याच्यानंतर एक ग्रीन कॅन्डल तयार झालेली आहे आणि ती कॅन्डल लोअर बँडच्या आतमध्येच क्लोजिंग दिलेली आहे आणि तिच्या नेक्स्ट कॅन्डलला आपली इथे एंट्री असणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता की मार्केट नंतर अप ट्रेंडला गेलेला आहे हे पहा आणि इथे पण आपण प्रॉफिटेबल झालेलो असतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आपल्या ज्या कंडिशन्स आहेत त्या फुलफिल होत असतील तरच आपल्याला या ठिकाणी ट्रेड करायचा आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे आणि तुम्हाला बॉलिंजर बँडचा वापर कशा प्रकारे करायचा आहे ते तुम्हाला आता समजलेलं आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला त्याचे आन्सर्स नक्की देईन. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण नॉलेजला घेऊन जाणार आहोत नेक्स्ट लेवलला. धन्यवाद.